फिरोज आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कोकण प्रांत सहमंत्री आहे। विद्यार्थी परिषद म्हणून वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त काळ सातत्यानं आम्ही कल्याण पूर्वेतल्या कमलादेवी कॉलेज बद्दल ऐकतोय। कमलादेवी कॉलेजमध्ये वेगवेगळे इश्यूजला स्वतः तिथं आम्ही फेस करतोय। मागच्या जवळपास 7 नोव्हेंबर 2025 ला कमलादेवी कॉलेजला काही अत्यंत छोट्या समाधान होण्यासारखे विषयांचे निवेदन आम्ही दिलेलं होतं। मधमाशांच्या पोळ्यापासून स्वच्छतागृहापासून ते अगदी संगणक कक्षापासून आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कॉलेजचा ग्राउंड, जिमखाना, रेफ्युजी कॅम्प, रेफ्युजी एरियाज अशा सगळ्या विषयांवर आम्ही बोललेलो होतो। त्या सगळ्यापेक्षा एक गंभीर विषय असा होता की आयुष ओम प्रकाश बरई नावाचा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याची कॉलेजनं जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी फसवणूक केलेली होती। त्याला ऍडमिशन एका स्ट्रीम मध्ये दिलं आणि त्यानंतर फक्त आर्थिक त्याच्या शोषण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन दुसरीकडे वर्ग केलं। कसल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याला कन्व्हिनियन्स होऊ दिला नाही, त्या विद्यार्थ्याला साधं पालकांशी सुद्धा बोलू दिलं नाही। आणि त्यानंतर ज्यावेळी 2-2.5 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं, त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। त्याही विषयात आम्ही बोलत होतो। आज ज्यावेळी मागच्या 3 महिन्यानंतर त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर निराकरण झालं नाही, त्यांनी त्या मुद्द्यांवरचं समाधान केलं नाही। आज परत एकदा विद्यार्थी परिषद म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कल्याण शहरातल्या, कल्याण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी काही मुद्द्यांचं निवेदन परत एकदा स्मरणपत्राच्या रूपामध्ये तिथं घेऊन गेले आणि यांच्याकडनं आता अपेक्षा शिल्लकच राहिल्या नाहीत। आणि आता हे आमचा अस्तित्वच आमच्यासाठी नाही म्हणून आम्ही त्यांच्या नावानं बॉम्ब ठोक केली, आम्ही त्यांच्या विरोधात निदर्शनं केली। हेच सगळं आतापर्यंत झालं। या दरम्यान सुद्धा कॉलेजच्या रजिस्ट्रारनी, कॉलेजच्या संस्थाचालकांनी दमदाटी करत आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचत आणण्याचा प्रयत्न केला। साधं लिहून द्या अशी आमची मागणी सुद्धा ते मान्य करू शकले। स्ट्रीमला होता आणि कोणत्या स्ट्रीम मध्ये त्याला ट्रान्सफर केलं? त्या विद्यार्थ्याचं बीएससी आयटी ला नॉर्मल ऍडमिशन प्रोसेसनुसार, रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसनुसार ऍडमिशन झालेलं होतं। आयुष ओम प्रकाश बरई 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं फर्स्ट इयर बीएससी आयटी ला ऍडमिशन झालेलं होतं। कॉलेजनं फक्त अधिकच्या सीट मिळवून बीएससी सीएस मध्ये त्याला वर्ग केलं आणि बीएससी सीएस मध्ये त्याच्याकडनं अधिकचा पैसा उकळण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी जवळपास 1.5 वर्ष झालं, 3 सेमिस्टर झाले, 4थ्या सेमिस्टरला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं आणि मग कॉलेजनं त्यावेळी त्या विद्यार्थ्याला खोट्या पद्धतीने खोट्या गोष्टी सांगून त्याला बळजबरी बीकॉम ला ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं। कॉलेजचा स्टाफ आहे। माझ्या इथे आता अचानक मध्ये थोड्यापूर्वी एबीपीचे जे विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे विद्यार्थी कार्यकर्ते माझ्या कॉलेजच्या बाहेर येऊन आंदोलन करायला सुरुवात केलं। आम्हाला याची कुठलीही प्रकारची पूर्ण कल्पना त्यांनी दिलेली नाही किंवा काय झालं आम्हालाही कळालं नाही। माझ्या इथे ऑनलाईनच्या एक्झाम चालू आहेत गव्हर्नमेंटच्या, प्लस माझ्याकडे टीवायच्या एक्झाम चालू आहेत विद्यापीठाच्या। तर विद्यापीठाच्या एक्झाम चालू असताना हे विद्यार्थी येऊन तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली। आम्ही त्यांना विचारतोय की काय कारण आहे, काय झालं, का गोंधळ घालताय, याचा त्यांनी आम्हाला खुलासा न करता जोरजोरात गोंधळ घालायला लागले आणि कॉलेजच्या बद्दल बदनामी करायला लागली। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे काय आलं, तिथे विद्यार्थी थोडे पॅनिक झाले, पेरेंट्स पॅनिक झाले। आम्ही त्यांना विचारतो काय झालं काय नाही, त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना पण नाही दिली किंवा काही कुठलं लेटर पण नाही दिलं। मग आम्ही नाईलाज असतो पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवलं आणि इथे त्यांना घेऊन आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगतात की तुमच्याकडे हे नाहीये, तुमच्याकडे ते नाहीये। आणि आत्ता जस्ट मला साहेबांच्या समोर हे लेटर त्यांनी दिलेलं आहे। हे लेटर ते बोलतात की आम्हाला रिसिव्ह करून द्या आणि हे आजच नाहीये सर, यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आमच्याकडे हे लोक आलेले होते। यामध्ये जो शंतनू बिराजे जो आहे, सर्वात महत्त्वाचा जो आहे शंतनू बिराजे, हा जो कोण कार्यकर्ता आहे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आलेला होता सर। यांनी माझ्याकडे त्यावेळेला यांनी पैशाची मागणी केलेली होती साहेब माझ्याकडे, त्यावेळेस आम्ही त्याला तिथे दाद दिली नाही। त्याचाच कुठेतरी तो हा राग आमच्याकडे काढत आहे आणि त्याच्यावरतूनच हा नोव्हेंबर नंतर आज डायरेक्ट अचानक आमच्याकडे येऊन आम्हाला जाणून बुजून प्रशासनाला, आमच्या मॅनेजमेंटला, आमच्या जे काही स्टाफ आहे यांना खूप भीतीचं वातावरण यांनी निर्माण केलेलं आहे। आणि ह्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, हे कुठेतरी बंद व्हावं म्हणून आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। हा प्रत्येक वेळेस येतो आणि माझ्या आम्ही त्यांना विचारत असतो दरवेळेस की या लेटरमध्ये त्यांनी आता मला साहेबांच्या समोर सांगितलं की तुमचं स्वच्छता नाहीये, तुमच्याकडे हे नाहीये, ते नाहीये। सर हे कुठल्याही विद्यार्थ्याने आमच्यापर्यंत आजपर्यंत विद्यार्थी कंप्लेंट करायला आलेला नाहीये किंवा कुठलाच विद्यार्थी माझ्या कॉलेजचा, माझ्या कॅम्पसमध्ये आम्हाला तक्रार दिली नाही, लेखी तक्रार पण नाहीये। तर हा डायरेक्ट हे व्यक्ती माझ्याकडे येऊन हे कसं काय बोलू शकतो आणि कसं काय लेटर देऊ शकतो, मला हेच कळत नाही की हे कसं काय, ह्याचं कारण काय मला कधीच उलगडलं नाही।